संबंध होते म्हणून राजकीय सोयीने ही कारवाई केली असं आपण विधान करतोय. मी त्या अर्थानं विधान नाही करत आहे, मी उलट विधान केलं. मी तुम्हाला प्रश्न असा विचारला की त्यांच्या जवळचे जर 4 मंत्री असते, म्हणजे त्यांच्या गुड बुक्स मधले बीजेपी वाले, तर ही ऍक्शन झाली असते का? मी तुम्हाला 100% वाटत लिहून द्यायला तयार आहे, नसली झाली. आता याचा अर्थ तुम्ही दुसरा काढा, दुसरा काय अर्थ निघतो तो पहा. का म्हणून आपल्याला वाटते का? त्याचं कारणच आहे ना, शिंदेंना आणि जर चाकणकरांना धडा मिळाला तर हवाच आहे. तेच कशाला, बीजेपी मधल्या काही मंत्री जरी इन्व्हॉल्व असते, जे त्यांच्या गुडबुक्स मधले नाही, तेही जरी इन्व्हॉल्व असते तरी त्यांनी आनंदाने केलं असतं. बरं, कसे कसे संपवलेले आहेत, मुनगंटीवारांचं काय झालं, खडसेंचं काय झालं, मी सांगण्याची गरज आहे का? माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक चांगला माहिती. म्हणजे अशोक खरातवरची कारवाई राजकीय सोडत नाही. नाही, असं मी म्हणत नाही. अशोक खरातवरची कारवाई यासाठी झाली की त्यांच्या जवळचे लोक नव्हते, असं मी म्हणतो. हा दिखावा चालू आहे असं आपल्याला. नाही नाही, कारवाई चांगली होते, चांगली ऍक्शन होते, म्हणून तर मी जाहीररित्या कौतुकही करतोय. उत्तम एक कारवाई होते. फक्त ही कारवाई मर्यादित होते आहे. या कायद्यामध्ये प्रचार आणि प्रसाराचं जे कलम आहे, त्याची व्याख्या आहे, त्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपातील सहाय्य, अपप्रेरणा, सहभाग किंवा सहकार्य देणे हा सुद्धा कायद्याने इक्वली गुन्हा आहे. याकरता 6 महिन्यापासून तर 7 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा आहे, प्लस 5,000 ते 50,000 रुपयाचा दंड. म्हणजे एखादी व्यक्ती खराचं जे काही चालू आहे त्यामध्ये जर केवळ मदत करत असेल, सहकार्य करत असेल, तरी तो कायद्याने गुन्हा आहे. आता रुपाली चाकणकर यांनी फोन केला होता एका पत्रकाराला, ज्याने बातमी दिली त्याला धमकी दिली होती, आणि असंही काही वृत्तपत्रांनी किंवा प्रसिद्धी माध्यमांनी छापलंय की त्याला नोटीसही पाठवली होती. हे तर प्रत्यक्ष सहाय्य झालं ना. इथे तर अप्रत्यक्ष सहाय्य होत असेल तरी कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे जेवढे ट्रस्ट आहेत, ज्या ट्रस्टमध्ये हा सगळा पैसा जमा झालेला आहे खराच्या या कामामधनं, त्या सगळ्या ट्रस्टचे ट्रस्टी यामध्ये गुन्हेगार ठरतात, इक्वली गुन्हेगार, त्यांना इक्वल शिक्षा होऊ शकते. एवढा हा व्यापक कायदा आहे. नाही, राजीनामा होणं हा राजकीय भाग झाला. मी नाही ते सांगू शकत. देवेंद्र फडणवीसांचा कारभार लक्षात घेताना ते सिलेक्टिव्ह असतात. कायदा सिलेक्टिव्ह लोकांकरता असतो. खरातला कायदा लागू होतो, बागेश्वर धामच्या बाबाला कायदा लागू होत नाही. जनरली पोलिसांनी एखाद्या गुन्हा दाखल करून घेतला नाही, बऱ्याच वेळा न्यायालयात जाऊन तो दाखल करून घेण्यासाठी जी एक प्रक्रिया आहे, आपण जे सांगत आहात की आपण जे प्रयत्न केले त्या अनुषंगाने आपण न्यायालयात पण धाव घेतली होती का या संदर्भात? बागेश्वर असतील किंवा इन जनरल? त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला. मला 44 वर्ष झाले या क्षेत्रात मी काम करतो. एक शंकर बाबा नावाचा बाबा होता, तो होता अमरावतीला. त्याच्या आश्रमामध्ये नरबळी वगैरे असे प्रकार घडले. पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही, ऍक्शन केली नाही, FIR. म्हणून आमचे अमरावतीचे कार्यकर्ते गेले कोर्टात. कोर्टामध्ये पहिली लढाई, दुसरी लढाई, दोन्ही लढाया जिंकल्या. तिसरी लढाई हायकोर्टात. या गोष्टीला झालेल्या जवळपास 14 वर्ष 15 वर्ष. हायकोर्टामध्ये जरी हायकोर्टाने निर्णय दिला की FIR दाखल करा, तर सुप्रीम कोर्टात तो जाईल बाबा. म्हणजे FIR दाखल करा एवढा आदेश मिळवण्याकरता सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन लढायचं, एवढा वेळ आणि एवढे पैसे काढायचे. हे मी तुम्हाला उदाहरण, आता अध्यक्ष माझ्या संघटनेनं केलेलं उदाहरण सांगतो. एवढा नाही पैसा आमच्याजवळ आणि नाही एवढा वेळ आमच्याजवळ. आता मजोळ पर्याय होता ना. मी तक्रार जी दिली होती ती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तक्रार दिली होती बागेश्वर धामला. मला कोर्टात जावं लागलं असतं तर मी जाऊ शकत नव्हतो, कारण मला अध्यक्षाची पण परवानगी घ्यावी लागली असती ना. अध्यक्ष कॅबिनेट मंत्री असतात. कॅबिनेट मंत्री कशी काय मला परवानगी देणार? समविचारी लोकांना एकत्र घेऊन जनजागृती करून आपल्याला दबाव. मग तेच तर तुम्ही केलं, म्हणून तर मी तुमचं कौतुक करतोय. तुमच्यामुळे तर एवढी प्रकरणं महाराष्ट्रातली बाहेर येत आहेत. हे आपण काय केलेलं आहे? हे पत्रकारांचंच काम आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे काम पत्रकारच करत आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताय, मात्र नागपूरच्या बागेश्वर धाम प्रकरणावरून तुम्ही मुख्यमंत्र्यांवरच टीका करतायत. मग यातून आपली दुटप्पी भूमिका. बरोबर आहे, दुटप्पी नाहीये.
माझा साधा प्रश्न आहे की जादूटोणा विरोधी कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला मी श्रीकृष्ण भगवानाचा अवतार आहे किंवा मी कृष्ण भगवान आहे, तू गेल्या जन्मीतली माझी राधा आहे असं सांगून संबंध ठेवणं, तिची इच्छा असो नसो, तिची संमती असो नसो, तरी कायद्याने गुन्हा आहे. त्याच पद्धतीनं याच जादूटोणा विरोधी कायद्यातल्या अनुसूची कलम 6 मध्ये एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा, आणि दोन्ही करता इक्वल शिक्षा आहेत. कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. नियम तर सगळे सारखेच आहे ना. खरातनी स्त्रियांसोबत संबंध प्रस्थापित केले म्हणून त्यांच्यावर ऍक्शन घेणं हे कायद्यामध्ये संमत नाहीये. हे कायद्यात आहे म्हणून तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. त्याच पद्धतीनं हेही कायद्यात आहे ना. जादूटोणा करते, मृत्यूची भीती, ऐसा नाही किया तो तुमको मृत्यू संभव है, हे डायरेक्ट तो बोललेला आहे ना, त्याच्याच व्हिडिओमध्ये आहे ना सगळं. आणि देवेंद्र फडणवीस ज्या स्वतः त्या दिव्य दरबारामध्ये गेले होते त्याच दरबारामधली ही तक्रार आहे ना. मग आता मला सांगा, ही दुटोपी भूमिका झाली माझी की मी रास्त आहे, रॅशनल भूमिका घेतोय? बागेश्वर धामवर का हा कायदा लागत नाही? खरातवर का लागतो? म्हणजे सोयीनुसार आपण कायदा वापरणार का? म्हणजे हा माणूस मला वाचवायचं नाहीये तर मग याच्यावर कायदा वापरा. याला मला वाचवायचंय कारण याला मीच आणलेलं आहे, त्यांच्याच आमदारांनी आणलं होतं ना, आणि म्हणून मग कायदा लावायचा. हा जो प्रकार आहे जो काँग्रेस सरकारने कधी केला नाही, जो राष्ट्रवादी सरकारने कधी केला नाही. आणि म्हणून मी असं म्हणालो की देवेंद्र फडणवीस केवळ कायदा राबवत नाही इथपर्यंत मर्यादित नाहीये, ते अंधश्रद्धांना खतपाणी घालतात, अंधश्रद्धांचा प्रचार प्रसार करतात, त्या लोकांमध्ये रुजवतात. हा आरोप केलाय, फार पुढचा आरोप केलाय. आता ऍक्टिंग पत्रकार नाहीये. समजा या ठिकाणी या बाबाच्या संपर्कामधले किंवा शिष्यांमध्ये 2-4 जवळचे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मंत्री असते तर ऍक्शन झाली असती काय? एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर जवळच्या असल्यामुळे ऍक्शन झाली का? याचा शोध घेण्याचं काम तुम्ही करावं. कारण यापूर्वी अनेक बाबांबद्दल FIR सुद्धा दाखल झालेले नाहीत याची मला नीट कल्पना आहे. आता फक्त एवढंच झालं की इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या दबावामुळं आणि प्रसिद्धी माध्यमांच्या दबावामुळं ठिकठिकाणी FIR दाखल पोलीस करत आहेत. एक चांगलं वातावरण तुम्ही निर्माण केलं आणि हे सर्वस्वी हे क्रेडिट तुमचं आहे. म्हणजे आमचं सांगून ऐकत नव्हते पोलीस, त्यांना कधी कायदा समजावून सांगितला तरी ऐकत नव्हते. आता मात्र महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी केसेस दाखल होत आहेत कारण या खरात बाबा प्रकरणामुळे या विषयाला एक वेगळं महत्त्व प्राप्त करून दिलं तुम्ही, आणि त्यामुळं हे सगळं तुमचं कौतुक आहे, तुमचं अभिनंदन आहे. पण आता हा मुद्दा पुढे रेटणं आणि महाराष्ट्राला या अंधश्रद्धेच्या खाईतनं बाहेर काढणं ही पण प्रसिद्धी माध्यमांची जबाबदारी आहे. मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. आता बाकी तुम्हाला जे विचारायचं आहे ते विचारू शकता. आणि उद्या सर्वांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित 5 वाजता कालिदास कला मंदिरमध्ये खरात फाईल 6 वाजता आपण 5:45 वाजता सर्वांनी कालिदास कला मंदिरमध्ये खरात फाईल या विषयात प्राध्यापक श्याम मानव सरांचं जे व्याख्यान आहे त्याला माहिती देतील.